SRPF गट क्रमांक 7 दौंड तर पहा विद्यार्थी मित्रांनो, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 दौंडचं ग्राउंड या ठिकाणी चालू आहे। रोजच्या रोज या ठिकाणी विद्यार्थ्यांचा ग्राउंड चालू आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर SRPF गट क्रमांक 7 दौंडचा ग्राउंडचा कडाप किती जाणार आहे, सेफ झोन का आहे, यावर एक व्हिडिओ बनवा। तर मी तुम्हाला याबद्दल तुम्हाला सांगणार आहे आणि कास्ट वाईज मी तुम्हाला कडाप सांगणार आहे, कॅटेगरी वाईज कडाप तुम्हाला सांगणार आहे। ओपन कॅटेगरी SC ST OBC EWS NTV जो पण SBC SBC कोणती कॅटेगरी असेल ह्या सर्व कॅटेगरी वाईज कडाप तुम्हाला सांगणार आहे। सर्वसाधारण खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, पोलीस पाल्य, होमगार्ड, अनाथ या सर्वांचा कडाप मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। सेफ झोन काय याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। एक अंदाज आपल्याला या ठिकाणी लागणार आहे की ग्राउंड पास होण्यासाठी आपल्याला किती मार्क असले पाहिजे, जेणेकरून आपण या ठिकाणी ग्राउंड क्वालिफाय असणार आहे आणि आपल्याला पेपर या ठिकाणी भेटणार आहे। ग्राउंड क्वालिफाय आपण या ठिकाणी असणार आहे। याबद्दल आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून SRPF गट क्रमांक 7 दौंड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला ग्राउंडमध्ये किती मार्क पडले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की 91च्या रेशोनं किती वाले विद्यार्थी आहेत, 93 वाले रेशोनं किती विद्यार्थी आहे, 95च्या रेशोनं किती विद्यार्थी आहे, 97च्या रेशोनं किती विद्यार्थी आहे, 100च्या रेशोनं किती विद्यार्थी हा काही अंदाज या ठिकाणी लागणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, कटअप जो लागणार आहे 1:10च्या रेशोनं या ठिकाणी लागणार आहे आणि फॉर्म जास्त आला आहे SRPF गट क्रमांक 7 दौंडमध्ये। तर आता ग्राउंडचा कटअप किती जाणार आहे, तर सेफ झोन काय आहे, तर पहिले सर्वसाधारणतः कटअप मी तुम्हाला सांगून देतो। ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 95 ते 97च्या आसपास कटअप जाणार आहे, एवढा सेफ झोन आहे। तुम्ही जर या ठिकाणी SC कॅटेगरीचे असाल तर जवळपास 93 ते 95च्या आसपास कडाप जाणार आहे। ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 93 ते 95च्या आसपास कडाप जाणार आहे। त्याचबरोबर तुम्ही EWS कॅटेगरीचे असाल तर 93 ते 95च्या आसपास कडाप जाणार आहे आणि OBC कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी 93 ते 95च्या आसपास कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। SBC कॅटेगरीचे असाल तर 93 ते 95च्या आसपास कडाप जाणारच आहे आणि त्याचबरोबर तुम्ही NTP कॅटेगरीचे असाल तर 93-95च्या आसपास कडाप जाणारच आहे। NTC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल 93-95 पर्यंत कडाप जाणार आहे आणि NTD कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 93-95च्या आसपास कडाप जाणार आहे। VJ कॅटेगरीचे असाल तर 93-95च्या आसपास कडाप जाणार आहे। आता खेळाडू जर तुम्ही असाल तर जवळपास 91-93च्या आसपास या ठिकाणी कडाप जाणार आहे। त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त असाल 91-93च्या आसपास जाणार आहे। भूकंपग्रस्त असाल 91-93च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे। माजी सैनिक असाल तर 60च्या वर जरी तुम्हाला मार्क असेल, 60च्या वर जरी मार्क असेल तर ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे, एवढंच कडाप जाणार आहे, एवढंच सेफ झोन आहे। पोलीस पाल्य असाल तर 89, 91, 93च्या आसपास कडाप जाणार आहे। होमगार्ड जर असाल 91, 93च्या आसपास कडाप जाणार आहे। अनाथ जर असाल तर जवळपास 91, 93च्या आसपास कडाप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे SRPF गट क्रमांक 7 दौंड बद्दल। आजच्या साठीच थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।